ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। इथं सगळे आता तिकडं काय झालं मला नाही माहिती, तुम्हीच गेला होता, मी तर इथं बसलेलो आहे। मी तर सांगितलं होतं ग्रामपंचायतची बैठक घेऊ नका, खरं सांगतो मी, ठराव बी घेऊ नका, काहीच करू नका बोललो होतो मी त्यांना। मला आहे असं राहू द्या, मला गोरगरिबासाठी लढायचं आहे, परंतु गाव खरंच माना लागेल सगळ्या जाती धर्माच्या गावकऱ्यांना। ह्या पाठिंबा होता विरोध आणि समर्थनाला, परंतु शेवटी सरपंचांनी आपलं निर्णायक मत वापरलं आणि त्यानुसार आता तुमच्या गावाला ग्रामपंचायतीसहित गावकऱ्यांचं पाठिंबा। नाही 50-50 नाही असलं नाही बोलणार मी कधीच, कारण पूर्ण गावाच्या त्या बाजूने खरंच माझ्याकडे आलेत सगळ्या जाती धर्माचे। मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो, कारण आता याच्या पुढचं सांगतो तुम्हाला मी। आम्ही घेतल्या सह्या, म्हणजे आता सांगायला हरकत नाही, आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या सह्या, त्याच्यावर सगळ्या जातीच्या सह्या, सगळ्या जातीच्या कमीत कमी माझ्या अंदाजे सांगतो आम्ही, आकडा मागं पुढं होईल, कमीत कमी 900 का 950 सह्या अजून 2 दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्माच्या, त्यामुळे नाही विरोध। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। समर्थनात होते 5 जण विरोधात होते असं ग्रामसेवकांचं म्हणणं आहे। 5 समर्थनात आणि 5 विरोधात होते। माझं म्हणणंच नाही म्हणतो, मला काही नाही। हे बघा, एक तर क्लिअरच करतो तुम्हाला, क्लिअरच करतो। आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे, कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादं। जालना कलेक्टर ऑफिसला एखादा आमरण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे, इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं, कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादी। तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचंय, असं कुठं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली? काय संबंध आहे? काहीच नाही। पण ते गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला, ठराव घेतला, मोठेपण म्हणावं लागेल। आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एक येतो, सह्या घेतल्यात म्हणता आम्ही, तर ते ठरावाचा वेगळा विषय। मी तर म्हणलो होतो बैठक घेऊ नका आणि ठराव घेऊ नका, पण आता काय माहिती आली तुमची मला नाही माहिती। चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू आहे, तुम्ही जे म्हणता ते चालू असतं। मी त्याच्यात लय ध्यान नाही दिलं आणि देणार बी नाही, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। ज्याचं त्याचं विचाराचा भाग येतो, त्याच्यामुळे ते काय मनावर घ्यायचं नाही। आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं, तसं माझं मोठेपण आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार? हा बघ, गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ, ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड आहे। मग शब्दाचा खेळ आहे तो, खरंच गाव माग आहे म्हणतो तर सह्या लक्षात आलं आमच्या, आम्ही सह्या घेतलेल्या आहेत। मी ते आज तुमच्यासमोर ओपन करतो, कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतल्या, म्या नाही गावकऱ्यांनी घेतल्या, सगळ्या जाती धर्माने त्याच्यावर सह्या केल्या। त्याच्यावरच आम्हाला अकाउंट आलं की सगळं गाव आपल्या बाजूने, त्याच्यावरच ठरावाचा विषय आला ते झालं कायदेशीर। पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे, कुठं उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी घेतली तहसीलला बसताना, हे पटतंय की नाही तुम्हाला? पत्रकार बांधव म्हणून नाही घेतले, तसं ग्रामपंचायत घ्यायची का? काही लोकांनी निवेदन दिलं होतं, त्यातली काही लोक तुम्हाला येऊन भेटली आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही बाबा म्हणे ते जाऊ द्या, मला ते बी नाही काढायचं, नको ते बी नाही काढायचं। पण गावकऱ्यांचा मनापासून आभार, सगळ्या जाती धर्माचे गावकरी सोबत आहेत। हे विरोध बहुमत हे चालूच असतं, पण गावकऱ्यांचं अंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून, सगळ्या जाती धर्माचं मनापासून आभार। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।